लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. महाराष्ट्र बंदला पैठणमध्ये संमिश्र प्रतिसाद. दिल्लीत जंतर मंतर येथील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर अमानुषपणे केलेल्या हल्ल्याचा निषेध. बातमी पैठणीतून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की दिल्लीमध्ये जंतर मंतर येथील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर अमानुषपणे केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ व समर्थनार्थ ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी केलेल्या आवाहनानुसार दिनांक 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदला पैठण शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील नेहरू चौक ते खंडोबा मंदिर दरम्यान वंचितच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन व्यापारी व कामगार यांनी केंद्र सरकारचा निषेध करत खालील प्रमुख मागण्या निवेदन नायब तहसीलदार पेंडसे, तहसीलदार कार्यालय पैठण यांच्यामार्फत माननीय पंतप्रधान यांच्या कार्यालयास पाठवण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तात्काळ घेणे, नीट पेपरफुटी प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी. दिल्ली येथील जंतर मंतरवर दिनांक 20 जुलै 2026 रोजी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याची CBI चौकशी करण्यात यावी. नीट पेपर फुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबास 1 कोटी रुपयांची आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी. याप्रसंगी वंचितचे तालुकाध्यक्ष सोमनाथ निकाळजे, भारत आठवले, जिल्हा संघटक भारतीय बौद्ध महासभा भगवान बनसोडे, जिल्हा सदस्य दत्ता वाहुळे, शहर महासचिव उपाध्यक्ष राम मिसाळ, ज्ञानदेव अडसूळ, अभिजित पाटील पवार, भानुदास चाबुकस्वार, आदर्श दळवे, अविनाश ससाने, रवींद्र बनसोडे, प्रमोद पवार, प्रमोद सूर्यवंशी, अशोक मगरे, देविदास ससाणे, ओंकार शेकूकर, राजेंद्र खाडे आदी कार्यकर्त्यांसह विद्यार्थ्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.